तर चला मी तुम्हाला दाखवते तनिष्का कशी रेडी होतीये. बघा तिचा मेकअप चालू आहे. तर तिचा मेकअप करते श्रेया माझ्या बहिणीची मुलगी आहे. तिला खूप छान मेकअप येतो, त्यामुळे तिला मी बोलवलं होते. आणि हे बघ तिचं छानपैकी ती मेकअप करत होती. तर तिला थोडा एक्सपिरियन्स पण आहे. तर तिला फाउंडेशन वगैरे कॉम्पॅक्ट पावडर सर्व काही छान असे लावले. त्यांना मस्करा पण लावायचे होते, कारण जुऱ्या हिरोईन जसा मेकअप करत होत्या ना, तर त्या प्रकारे तिला गेटअप करायचा होता. तर हे बघा तनिष्का हाय करते आपल्याला. तर तिला छानपैकी तिचा मेकअप झाल्यानंतर नेकलेस वगैरे घालून तिला रेडी करत होतो आम्ही. तर तिला रेड कलरची लिपस्टिक लावायला सांगितली होती, तर आम्ही रेड लिपस्टिक लावली. आणि तिची साडी रेडीमेड होती, त्यामुळे काही टेन्शन नव्हते. डायरेक्ट वेअर होती. अनुष्का अशी हाय करते आपल्याला. तर तिची साडी वगैरे छान पिनअप करून दिली आम्ही. तर ती छानपैकी रेडी होती आहे. तर ती खूप छान एक्साइटमेंट होती गॅदरिंगसाठी. आणि सकाळीच उठली होती 5 वाजता. तिची गॅदरिंगचा टाईम 9चा होता, तर ती सकाळी 5 वाजताच उठली. आणि बघा किती छान रेडी झाली आहे. तर आम्ही चाललो आहे फायनली रेडी होऊन गॅदरिंगला. तर तिची गॅदरिंग होती संत एकनाथ रंगमंदिर छत्रपती संभाजीनगरमध्ये. तर खूप छान आहे ते रंगमंदिर आणि थिएटरसारखं आहे पूर्ण. तर त्याला बघूया आपण. तर आम्ही इथे पोहोचल्यानंतर बघा ती तिच्या मित्रमैत्रिणींना फ्रेंड्सला शोधत होती कुठे. तर आम्हाला थोडंसं लेटच झालं होतं रेडी होण्यासाठी पण. तर नंतर ती तिच्या मॅडमसोबत गेली बॅक साईडला. आणि आम्ही आता चाललो आहे आतमध्ये थिएटरमध्ये. तर तिथे त्यांनी शाळेवाल्यांनी आम्हाला पास दिले होते. तर तिथे पास दाखवून मध्ये एंट्री करायची होती. तर आम्ही पास घेऊन आतमध्ये आलो. हे पण तर तिथे आम्ही सेल्फी वगैरे फोटो काढले, व्हिडिओ काढले. आणि देसाडा पब्लिक स्कूल नाव आहे तिच्या शाळेचं. तर तिथे त्यांनी बोर्ड पण लावलेला होता. आणि छान अशी सुस्वागतमची रांगोळी काढली होती. मी तुम्हाला दाखवते आता कशी काढली रांगोळी. तर छानपैकी अशी रांगोळी, वातावरण खूप छान होते, एकदम असं एक्साइटमेंट होते. आणि तुम्हाला माहिती आहे लहान मुलं गॅदरिंग म्हटल्यावर जास्त हे रांगोळी किती छान आहे, खूप एक्साइटमेंट असतात. तर आम्ही नंतर फायनली आतमध्ये एंट्री केली. तर मला आतमध्ये आल्यानंतर असं वाटत होतं पिक्चर बघायलाच आले. थिएटर पूर्ण थिएटरसारखं होतं मध्ये. तर खूप छान वाटलं मला. तिथे पण आम्ही फोटो वगैरे काढले, व्हिडिओ. तर नंतर मग कार्यक्रमाला सुरुवात झाली गॅदरिंगला. तर सुरुवातीला तुम्हाला माहिती आहे की गॅदरिंगचं जे गाणं असतं ते सुस्वागतमचंच असतं. तर गॅदरिंगला सुरुवात सुस्वागतमनीच झाली. तर खूप छान अशी त्यांनी अरेंजमेंट केली होती. हे बा इथे तुम्ही बघू शकता नाव दिसते संत एकनाथ रंगमंदिर. तर त्यानंतर त्यांनी गणपतीवर पण नृत्य सादर केले. त्यानंतर शंकरचं तांडवसुद्धा त्यांनी दाखवले. खूप छान प्रकारे त्यांनी प्रॅक्टिस करून घेतली होती स्टुडंटकडून. आणि त्यामुळे ते खूप असे एकदम विश्वासाने बिनधास्तपणे डान्स करत होते. आणि माझ्या मुलीचा डान्स आहे. तर सर्वांनी जास्त करून जुने गाणे घेतले होते. 70-80चे जे गाणे होते तर जास्त करून घेतले होते. तर माझ्या मुलीचा पण मिक्स डान्स होता. आणि तिथे सर्व गाणे वगैरे बघून मला तर जुन्या आठवणी आल्या. ओल्ड इज गोल्ड म्हणतात, तर जुने गाणे खरोखरच खूप छान असतात. आता सुद्धा त्या गाण्याची कोणीच हे करू शकत नाही. त्यामुळे ते जुने गाणी थीम छान ठेवली होती शाळेवाल्यांनी. तर मला पण खूप छान वाटलं. आणि आम्हाला पण जुने गाणे खूप आवडतात. तर त्यामुळे अतिशय छान वाटत होते गॅदरिंगमध्ये. एक वेगळाच न्यू लुक आणि सर्व काही छान होते. नंतर वेगवेगळ्या थीमवर डान्स झाले आणि गॅदरिंग खूप छान झाली. तर आम्ही फायनली गॅदरिंग संपवून घरी चाललो होतो. तर बघा आता आम्ही घरी पोहोचणार आहे. तर व्हिडिओ पसंत आला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघितला ते पण कमेंटमध्ये नक्की